आणि लोकांमध्ये जाऊन एक हिंमत येते. जेव्हा ज्या गावात मी गेली त्या सगळ्या गावांमध्ये सांगितलं की ताई आम्ही 3-4 महिने आधीच ठरवलं की बीजेपीच्या विरोधात मतदान करायचं. एक रोष आहे शेतकऱ्यांच्या मनात, रोष. कारण का त्यांना झळ पोचली आहे. आपल्या देशात तर तो देशाचा कणा आहे तर देशच राहणार नाही. 15 लाख पासून जे खोटं बीजेपीने सांगितलं आतापर्यंत ते फक्त खोटं सांगतात. म्हणजे त्यांना मला असं खरंच वाटतं की किती निगडलाट असतील की ते एवढं खोटं लोकांसमोर उभे होऊन कसं सांगू शकतात. 15 लाखाचं पहिलं खोटं होतं. दुसरं खोटं होतं 2 लाख 2 कोटी मुलांना नोकरी मिळणार आहे. तिसरं खोटं होतं की महागाई कमी होणार आहे. 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झालं. 2 कोटी मुलांना नोकरी मिळणार होती. 2 कोटी सोडा 2 मुलांना पण सोलापुरात नोकरी. उलट असलेली मुलं नोकरीला असलेली मुलं बेरोजगार झाली ह्यांच्या खासगीकरणाच्या नाटकामुळे. एक दिवशीय महाराष्ट्रात देखील गुजरातला चालू आहे. हॉस्पिटलमध्ये बेडशीटचं पण टेंडर उचललं. परवा तर मी ऐकलं की मोहोळ मधला एक कोणीतरी माजी आमदार आहे आणि त्यांनी ज्या सगळी तयारी केली आणि लोक आली भेटायला वगैरे की कोणाला समर्थन देणार आहे कोणाला समर्थन देणार आहे. आणि मंत्री जे काय ते आल्यावर 80% शेतकरी निघून गेले. तर 80-85% निघून गेले जेव्हा त्यांना कळलं की हे बीजेपीला समर्थन. ते का बीजेपी? कारण का मागच्या 3-4 दिवसात जेव्हा त्यांना कळलं की लोकांचं मत त्यांच्या बाजूने नाही आहे, जनमत त्यांच्या बाजूने नाही आहे, तेव्हा त्यांचं धमक्या सुरू झाल्या. आता सीएम डीसीएम दोन्ही डीसीएम अशा हल्ली त्यांनी राज्य सोडायचं काम सुरू बंद केलंय. फक्त धमक्या देत आहेत. मी ईडी करीन, मी तुझ्यावर केस करीन, मी तुला आत टाकीन, मी सीबीआय पाठवीन, मी रेड टाकेन, एवढंच. आणि नेत्यांना आणि पुढाऱ्यांना फक्त धमक्या. त्यांना तुम्हाला पण येतील आल्या असतील सांगत नसतील. म्हणजे एवढं तुम्ही बघताय ते काय मोहोळ पंढरपूर मधले काल शरद पवार साहेबांची सभा घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा कारखाना सील केला. एवढी दमदाटी. म्हणजे हे ना लोकशाहीत विश्वासच राहिला नाही. आणि जेव्हा त्यांच्या बाजूनी होत नाही मतदान किंवा त्यांच्या बाजूनी लोकांचं मत नसतं तेव्हा यांची अहंकार आणि गुर्मी आणि हवा एवढी डोक्यात जाते की त्या अशा गोष्टी करायला लागतात. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. ही निवडणूक राहिलीच नाहीये. ही ऍक्च्युली चळवळ राहायला लागली आहे. पण 2 वर्ष महापालिकेची निवडणूक घेतली नाहीये आणि त्यामुळे आज आपल्याला 7-7 दिवसात पाणी येतं. पाणी येत नाही. कमी धाराचं पाणी येतं म्हणून आपण बोर लावतो, त्याच्यावरती मशीन लावतो आणि त्या मशीनला हात लावून लहान मुलं शॉकनी गेल्या, दगावली. ह्याचा पाप तो भारतीय जनता पक्षाचा. विमान सेवा चालू करणार होते, चिमणी पाडली. 10 महिने झाले चिमणी पाडून आणि चिमणी एवढ्या तातडीने पाडली जसं काय ह्यांचं विमान आकाशात होतं, लँडिंग होणार होतं. पण आज 10 महिने होतं त्यांचं विमान ना टेक ऑफ झालं ना लँडिंग झालं. मग का पाडली चिमणी? सुडाचं राजकारण. शेवटचा प्रकल्प जो सोलापुरात आला तो एनटीपीसी होता. त्याच्यानंतर एक पण उद्योग आपल्या सोलापुरात आला नाही. तो एनटीपीसी काँग्रेसच्या काळात साहेबांनी आणले. एक पाईपलाईन आणू शकले नाही. 15 लाखाचं वचन देणारे पाईपलाईन सुद्धा आणू शकले नाही. आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाटक. स्मार्ट सिटी त्यांना करायची होती तर सोलापुरात 24 तास पाणी का नाही दिलं? फक्त स्मार्ट सिटी नाहीये, हे पण बोगस थाप आहे त्यांची. फक्त 3% भागात स्मार्ट सिटी केली. पूर्ण सोलापूर स्मार्ट सिटी नाही आहे. त्यांना खरंच स्मार्ट सिटी करायची होती तर त्यांनी झोपडपट्टी पाडून नवीन घरं बांधली असती तिथे. पण नाही, फक्त 3% भागात स्मार्ट सिटी केली आणि कोट्यवधी पैसे यांच्या खिशात दाखवलं. फसवणीस काय म्हणतात? नाही, फोडणवीस आमदार फोडतात खासदार. तेवढीच कामं केली त्यांनी मागच्या 10 वर्षात. आरक्षणाचं गाजर दाखवलं, निवडून आणा आणि ज्यांना पाडायचंय त्यांना आता समजते लागलं तो इशारा कापू. हो का नाही? काजू कळलं नाही तुम्हाला? भारतीय जनता पक्ष करते हळूहळू एक एक करून. आणि तुम्ही का त्यांना बळी पडता?
मला नाही वाटत, मला माहिती आहे की ह्यावेळेस तसं होणार नाहीये. मागच्या 2 वेळेस तो प्रयत्न केला, पण मागचे दोन्ही खासदार इतके निष्क्रिय ठरले. आता मला सांगा, सत्ताधारी पक्षाला जेव्हा दोन्ही उमेदवार बदलावे लागतात, 2 नाही 3 उमेदवार बदलावे लागतात, त्याच्यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? सत्ताधारी खासदार काही काम केलं नाही म्हणजे त्यांच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय होण्याची पावती दिली. केवढं काय करू शकले असते सोलापूरसाठी? सत्ता होती, पंतप्रधान होते, मजा घेतली आणि सत्तेत आले, बस. पण आता जेव्हा तुम्हाला गरज आहे ते तुमच्या सोबत उभे राहिले नाही. जर खरंच ना या भाजपाची झळ पोचली असेल, तुम्ही भाजपला मतदान करणार नाही. ज्याला महागाईची झळ पोचली आहे तो भाजपला मतदान करणार नाही. का त्यांचा अपमान केला? काल ठाकरे साहेब बरोबर बोलले त्यांना की या आज त्यांची पुण्यात काहीतरी सभा होती, का नाही तुळजाभवानीच्या नावाने जयघोष करत? का नाही विठू माऊलीच्या नावाने जयघोष करत? का आपण आपल्या ग्रामदैवतांना विसरलो? सिद्धरामेश्वराला आपण तुळजाभवानी, माझा फॉर्म तुळजाईच्या पायथ्यात ठेवून मग इलेक्शनला सुरुवात केली. आणि हे लोक असं फक्त तेढ निर्माण करतात, फक्त तेढ. बाकी ह्यांचं काय, ह्यांचा 1 पॉइंट अजेंडा तोच आहे. काम कोणी करत नाहीये त्यांच्यापैकी, आणि त्यांना माहिती आहे ते मुद्द्याचं बोलतच नाहीये. म्हणून ह्या वेळेस जसं मी म्हणाले, ही निवडणूक आपल्यासाठी जिंकू किंवा मरू आहे. जर खरंच शेतकरीचा मुलगा असेल तर तो भाजपला मतदान करणार नाही, कारण त्या शेतकऱ्याला सगळं ते जीएसटीचं राक्षस तुमच्या उरावर येऊन बसलं. महागाई, आपण म्हणतो ना दुष्काळात 13वा महिना, तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं कोण आहे ज्याला झळ पोचली नाहीये? मला सांगा दादा, तुमच्या झाले 15 लाख जमा, तुम्हाला 300 रुपयाचं सिलेंडर मिळतं वाटतं. काकू तुम्हाला मिळतं का 300 रुपयाचं? मग नका यावेळेस. नाहीतर बघा, घरी जर मुलगा अभ्यासाला 10वीला बसला असतो आणि 10वी नापास होतो तर पूर्ण घरात दुखवटा असतो. आई अशी बसली असते, ह्याचं काय करायचं? बाबा ओरडत असतात, पट्टी घेऊन 1 वर्ष वाया घालवलंस. पण तो तरी ती 10वी आहे, तो क्लिअर करू शकतो परत देऊन. सोलापूरचं काय, आपण 10 वर्ष मागे गेलो. ईडीबीडीची भीती नाही आहे, कारण माझ्याकडे कारखाना नाही, संस्था नाही, बँक नाही. बरं झालं शिंदे साहेब या भानगडीत पडले नाही, आम्हाला जमलं पण नसतं ते. आणि मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी पण आली नाही. म्हणून माझ्यापासून तुम्हाला काय, हे मी माझं नशीब समजते की मला शहर उत्तरमध्ये काम करायला मिळणार जर तुमचा आशीर्वाद असला तर. आणि जेव्हा मी म्हणजे आजपर्यंत मी उत्तरमध्ये आली नव्हती. मला दुसऱ्यांच्या मतदारसंघात नाक खुपसायला आवडत नाही, पण आता लोकसभा लढते तर यायलाच लागेल. आणि माझ्या आणि तुमचं नातं माझ्या मतदारसंघात आमदार आणि मतदाराचं नाहीच आहे, ते भावाचं आणि बहिणीचं, आईचं आणि लेकीचं नातं आहे. आणि हे नातं मजबूत असते, कोणी तोडू नाही शकत. विश्वासाचं नातं असतं. ही सेवा करायला मिळत असेल तर ती मी माझं अहोभाग्य समजते आणि मी तुमचा विश्वास सार्थ करेन. एक वेळेस ही निवडणूक, एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा. पुढची सगळी लढाई मी समर्थपणे एकटी तुमच्यासाठी लढायला तयार. निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे. विषय जाईल, पहिला आवाज जो लोकसभेत जाईल तो IT पार्क आणि युवकांसाठी जाईल. पुढच्या विकासाच्या वाटेवर आणण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. तुम्हाला मला नसेल ना मतदान करायचं, पण बीजेपीच्या विरोधात नक्की करा आणि म्हणून मला करा. कारण का बीजेपीच्या विरोधात मतदान झालं पाहिजे, तरच आपलं सोलापूर प्रगतीच्या पथावर येईल, नाहीतर नाही, परत नुकसान. म्हणून काय नाही तर सोलापूरसाठी तरी काँग्रेसला मतदान करा. मला माहिती तुम्हाला सवय नाहीये ना काँग्रेसला मतदान करण्याची. फोटो बघा आणि चिन्ह बघा, चिन्ह नका बघू पाहिजे. पण ह्या वेळेस वन साइड झालं पाहिजे. त्यांना विचारा की पाणी जेव्हा येतं ना 7-7 दिवस त्याची झळ काय असते, त्यांना विचारा. आरक्षण टिकणार नाही हे लक्षात घ्या. संविधान वाचवण्याची चळवळ ही फक्त ठराविक लोकांसाठी नाही, आपल्या देशाची आहे. त्यांची हिंमत कशी येऊ शकते संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात? खासगीकरण पण आरक्षण संपवण्याचं कट कारस्थान आहे. हळूहळू बीजेपी ते करते आणि त्यांचा कोणता तरी आता एक
उमेदवार ज्यांनी